आवाज लगाएंगे, चाहे बारिश आओ, आंधी आओ, तूफान आओ, हम यहाँ से नहीं उठेंगे। हम नहीं, प्रशासन को, कलेक्टर साहब को, मंडल अधिकारी को, तहसीलदार को हम बार बार कह रहे हैं कि हमारे जो प्रकरण प्रलंबित है उसको चलाया जाए। लेनी चाहिए थी। हम लोग जितने संवैधानिक तरीके से काम करते हैं उतनी कोई दूसरा आंदोलन नहीं होता है, लेकिन अगर हमारी बात को नहीं सुना जाता तो हमें हमारी आदर्श महिलाओं ने, हमारी आई ने, हमारी बहन ने, हमारे दादा ने, हमारे ताऊ ने ये बताया कि हम आंदोलन मंत्रिमंडल का घेराव तोड़ के आगे भी जा सकते हैं। महाराष्ट्राच्या विधानसभा सुरू आहे, या विधानसभेपर्यंत आपला आवाज गेला पाहिजे.
त्यावेळेसचा जो बिल आला होता मग तो कसा भरला तुम्ही? म्हणजे दवाखान्यात तुम्ही ॲडमिट होता, दवाखान्याच्या बिलच्या वेळेस माझ्या यांनी केलं ना नातेवाईकांनी. आता मग मी मला काय कळणार, आता मी अशक्त असल्यामुळे त्यांनी मला ॲडमिट केलं. माझ्या मिसेस. आपलं नाव? माझं नाव अशोक नामदेवराव आहे. ठीक है, आप कहाँ से आए हैं? और मैं जलगांव सबकाल तालुका भोकरदन जिला जालना वहाँ से आया हूँ। कितने पैसे थे? मेरे 40 लाख रुपए मेरे और घर के बाल बच्चे की औरत के थे। औरत भी गुजर गई, उनको कैंसर था। कैंसर था उसको 10 महीने हो गए जाने को। और मुझे भी कैंसर था, अभी थोड़ा कम है। और हर्निया है अभी हर्निया है, ऑपरेशन बोला, लेकिन मेरा जान नहीं चाहती कि वो क्या है, हर्निया सक्सेस हो जाएगा। हर्निया है? हर्निया है, लगा तो मैं आपको दिखा सकता हूँ। अभी जो पैसे आपके इतने 3 से 4 साल से नहीं मिले हैं, उसकी वजह से किन समस्याओं को आपको सामना करना पड़ा? मुझे तो बहुत समस्याओं का सामना करना पड़ा, बहुत ही समस्या का। मैं खुद बीमार था, गए साल को 5-6 लाख रुपए मैंने दवाखाने में एक खर्च किए। अभी हर्निया होगा तो उसके 3-4 लाख रुपए बोले डॉक्टर ने। मैंने बोला मेरे पास पैसे से अभी नहीं है, मैं कैसा इलाज कर सकता हूँ। आपकी उम्र कितनी? मेरे तो 76 चालू है अभी। आप क्या करते थे? मैं रिटायर शिक्षक हूँ। आपका नाम? मेरे 40 लाख रुपए। आपका नाम? मेरा अच्युतराव नारायणराव कुठलचे तुम्ही? किशोरची. किशोरचे? हा. तुमचे हस्बंड आहेत? पती हयात? पती आहे पण पती पोरगी घेऊन पळून जायले 50 वर्ष उरायला जायला. 50 वर्ष उरायले जायला, पळून जायला. बॅट केले प्रॉपर आहे? पोरगी घेऊन जायला 50 वर्ष उरायले. पोरगी तुमची स्वतःची पोरगी? नाही, लोकांची पोरगी घेऊन पळून जायले, वागवत नाहीये. तर मी विचारतो. हा. असं सांगा, येतोय का बरोबर? आजी, आपण कुठून आलेला आहात? किशोरून. किशोरहून आलेला आहात. हा. किती पैसे अडकलेले आहेत? 5.5. 5.5 लाख रुपये. हा, 5.5 लाख रुपये. किती वर्षापासून अडकले? आमचे 30 वर्षापासून आहे. बँकेत किती वर्षापासून पैसे अडकले? 30 वर्षापासून तुम्ही पैसे टाकत आलो. 30 वर्षापासून पैसे ठेवत? हा, टाकत आलो. एकटेच आलेले आहात? तुमचे पती पळून जायले, मी एकटी, माझी एकटीचेच कामाचे पैसे येते. पती पळून जायला म्हणजे कळलं नाही? पोरगी घेऊन पळून जायले. अच्छा, मला एक सांगा की आता हा जो पैसे तुमचे गेलेले आहेत, हा, एवढं काळ लागत आहे पैसे काढण्यासाठी, पैसे भेटत नाही, तर कोणकोणत्या समस्यांना तुम्हाला सामोरं जावं लागतं? आता सामोरी जायला कसं आहे, आपले कष्ट न केले, कष्ट ना जाय या पैशाला. कोणाचे आपण निंदाचे खुरपाचे काम केलं, त्याचे पैसे टाकले आदर्शमध्ये. असं काहीच माहिती नव्हतं ना की हे पळून जाईल म्हणून. हा, पैसे नसल्यामुळे कोणत्या समस्या येत आहे तुमच्या समोर? आता पैसे नाही येत. आता असं वाटू राहिलं की काहीच कामाला जा, काही काम बी होत नाही आणि काहीच होत नाही, काम बी होत नाही ना. आता हातपाय गळून जात्या, काय करू मग? आता ते पैसे टाकेले तर काढा कसे? वय किती? माझी 75 वय. 75 वय. हा. आणि नाव काय तुमचं? राधाबाई मुकाशे. राधाबाई मुकाशे. कष्टाचा पैसा आम्हीच मरायचं. अरे 1 वर्ष 2 वर्ष भ्रष्टाचार करताना सही लागत नाही आणि गोरगरिबांचा पैसा देण्यासाठी दादा 1.5 वर्ष झाले याच ठिकाणी उपोषण केलं होतं. आम्ही 17 जानेवारीला 1 महिना लोकांची मुटके तोडून खाल्ली ना मेल्या ना. मला 17 जानेवारी रोजी आम्ही आकर्षण केलं होतं. त्यावेळेस कलेक्टर साहेबांनी सांगितलं होतं की 1.5 महिन्याचा तुमचा पैसा देतो. 1.5 महिन्याचे 1.5 वर्ष झाले साहेब. मुलांचे शिक्षण थांबले, आई वडिलांचे आरोग्य थांबलं. आज माझे हेल्प पाळलेले सगळं जागेवर झालं. किती दुर्दैवाची गोष्ट आहे. आज गरीबासाठी पैसा नाहीये. आज कित्येक लोकांच्या शिक्षणासाठी पैसा थांबून बसला. कलेक्टर साहेबांना फक्त एवढी विनंती आहे, फक्त आमच्या कष्टाचा पैसा द्या, आम्हाला बाकी
50,000पेक्षा जास्त ठेवीदार आहेत ज्यांचे पैसे अडकलेले आहे, त्यांची ही खूप मोठी संख्या आहे. मागच्या 2 वर्षामध्ये आमचे जे प्रयत्न सुरू आहे, आम्हाला असं वाटतं की प्रशासन धीमी गतीने हे सगळं कारवाई करत आहे, म्हणून यांचा पैसा मिळत नाही आहे. म्हणून आज सरकारला जे आज झोपलेली आहे असं वाटत आहे, कारण हे सगळे लोक गोरगरीब आहे, यांचा पैसा लवकरात लवकर मिळावा या कारणाने आम्ही जिल्हाधिकारी ऑफिससमोर आलेले आहे. सगळ्यांना थाली आणि चमचा घेऊन आणायला सांगितलं होतं, याच्यासाठी लढणार आहे. मागच्या 2 वर्षामध्ये 75 ठेवीदार जे आहेत त्यांचा मृत्यू झालेला आहे असं सांगण्यात येतं. मला हे सांगायचे आहे त्यांचा मृत्यू झालेला नाही आहे, त्यांची हत्या करण्यात आलेली आहे. आणि हे हत्या करणारे हे सरकारमध्ये बसलेले जे नेते आहे, प्रशासन आहे, हे सगळ्यांच्या संयमताने हे सगळं झालेलं आहे. खऱ्या अर्थाने हे सगळे जे दोषी अधिकारी आहेत त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करायला पाहिजे आणि हत्येचा केस त्यांच्यावर रजिस्टर करायला पाहिजे.